गुड मॉर्निंग मित्रांनो, जय श्रीराम. सकाळचे 5:45 वाजलेत आणि जस्ट आत्ताच वगैरे आवरून चहा वगैरे पिला मी. तर आता घेतला फक्त सोया स्टिक आणि फराळी चिवडा घेतला एक थोड्या वेळाने खाण्यासाठी. आणि आज वर्कआउट नाही आहे त्यामुळे लवकर घरी येईन. पण प्रोटीनची ऑर्डर आहे मला. एक जुने सर आहेत, त्यांची 2-3 महिन्यानंतर एकदा ऑर्डर असते मला. तर ती घेऊन पोचवायला जायचं आहे, त्यामुळे परत घरी यायला थोडासा वेळच होईल. माहिती नाही आता त्यांच्याकडे गेल्यानंतर पहिल्यांदाच जातो त्यांच्या ऑफिसवर. तर चला मग निघतो आता मी. बाकीचे अपडेट जिममध्ये जाऊन देतो. बाय. चला मित्रांनो, सकाळचे 7 तर वाजून गेलेत. आत्ताच पोचलो जिमला. आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली. रात्री झोपताना एक अर्धा लिटर ताक पिलं होतं. तरी घरच्यांनी बरेच वेळा सांगितलं होतं ताक आणि दही रात्री झोपताना खाऊ नये. एवढा खोकला होता की काय विचारू नका. रात्रभर नुसता खोकला होता. जय श्री राम. क्या बोल रहे? कैसन हो आप? में रेट है मेरा 99.8 मतलब 100 किलो. सर आज मेरी कोई पीटी नहीं आई. आज इनका ही वर्कआउट ले लेता हूँ. डर गए देखो. वर्कआउट करणार? काय करणार आज वर्कआउट? क्रॉसफिट करणार? चला चला या लवकर या इकडे. ये इकडे. चला या. काय करायचंय तुला? वर्कआउट करायचंय? इकडे येते शान. ये लवकर. ये शेक. चला लवकर. Okay.
दुपारचे 11:15 वाजलेत आणि जस्ट आत्ताच जिमवरून सुट्टी झाली आणि आता एक ऑर्डर आहे प्रोटीनची. आपले एक जुने क्लायंट आहेत, तर त्यांना आज आयसोप्युअर पाहिजे आहे. तर त्यांना व्हॅनिला फ्लेवर लागतो, तर 1-1 किलोचे 2 पॅक घ्यायला आलो आहे. आणि हे आपलं प्रोटीन शॉप आहे. इथे बरेच प्रोडक्ट होलसेलमध्ये भेटतात, तर काही ऑर्डर लागली तर नक्की कळवा. चलो बाय, भेटू थोड्या वेळात. संध्याकाळचे 5:30 वाजून गेलेत आणि ते 7 आवरलं माझं. बाहेरच गेलो होतो जेवायला, आत्ताच जस्ट जेवून आलो. लंच केलं, राईस प्लेट, आणि त्यानंतर येताना थोडासा चहा पिला. आणि आत्ता घेतलेत मी बनाना घेतलेत. आणि आज थोडंसं लवकरच जायचं आहे, कारण की एका ठिकाणी PT ट्रायल द्यायला जायचं आहे मला. कारण की बाहेर एक फ्रीलान्सिंग PT आहे, त्यांना एक 2-4 दिवस ट्रेनिंग द्यायचं आहे बाहेरच. त्यानंतर बघू. त्यांना शक्यतो जिममध्ये येण्यासाठी सांगितलं आहे, पण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या सोसायटीमध्ये येऊन वर्कआउट घ्यावं. तर बघू काय होतं आहे. चला मग भेटू नंतर. बाय. 405560 9096405560. हाँ, पहली बार है. रात्रीचे 11:15 वाजलेत आणि जसं आत्ताच घरी पोचलो. डिनर थोड्या वेळापूर्वी झालं. डिनरमध्ये आज होतं डाळ आणि भात. तर डाळ आणि भात खाल्ला. तर आता घरी येऊन पितोय थोडंसं गरम दूध. काल जे ताक पिलं त्यानंतर जो रात्रभर जो खोकला चालू होता तो काही विचारू नका. एवढा खोकला चालू होता की अक्षरशः आजारी पडायची लक्षणं झाली होती. आणि आज लवकर जिममधून बाहेर पडलो. 11-11:15 वाजता तर बाहेर पडलोच होतो. आणि प्रोटीनची ऑर्डर होती म्हणून त्यामुळे प्रोटीन आणायला गेलो होतो. प्रोटीन घेऊन आलो. त्यानंतर ते स्वतः पिकअप करणार होते, त्यामुळे त्यांची वाट बघत बसलो. तर संध्याकाळी 4-4:30ला ते पिकअप करण्यासाठी आले. त्यांना पिकअप दिलं आणि घरी येऊन थोडंसं आवरलं. आणि त्यानंतर आज होतं एक पर्सनल ट्रेनिंगची ट्रायल होती बाहेर फ्रीलान्सिंग. तर त्यांनासुद्धा आजचा सेशन आवडला. पण त्यांचं एकच म्हणणं होतं की त्यांना घरीच वर्कआउट करायचं आहे. माझी रिक्वेस्ट होती त्यांना की जिममध्ये येऊन वर्कआउट त्यांनी करावा, पण त्यांचं असं म्हणणं आहे की स्वतः ते कम्फर्ट नाही आहे, त्यामुळे त्यांना घरीच हवं आहे. तर मंडेपासून थोडंसं लवकर ट्रेनिंग चालू होईल. 6 ते 6 वाजता त्यांना पाहिजे होतं, पण 6 वाजता आपल्याला जॉबला जायचं टायमिंग आहे, त्यामुळे 5 ते 6 त्यांना टायमिंग सांगितली आहे. 2-3 दिवस थोडंसं ॲडजस्ट करायचं आहे. 6 ते 7 आणि त्यानंतर मंडेपासून 5 ते 6 वर्कआउट चालू करायचं. तर चला मित्रांनो, पटपट थोडंसं दूध पितो आणि आजचा ब्लॉग इथंच थांबवतो. उद्या आहे लेग्स वर्कआउट, तर उद्या परत भेटू. चलो बाय, गुड नाईट, जय श्रीराम.